पण रूल 57 पर्यंत आलं होतं ना, 56 कंप्लीट झालं होतं. मागच्या क्लासला आपला रूल 56-18 पर्यंत मी घेतलं होतं. हा जो भाग आहे इथपर्यंत. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल ऑन डिमांड प्रोड्यूस द बुक्स ऑफ अकाउंट विच ही इज रिक्वायर्ड टू मेंटेन अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इम्पोज. म्हणजे इन्कम टॅक्स लॉसाठी त्यांना जे डॉक्युमेंट मेंटेन करायचे किंवा कंपनी लॉ करता जे काही त्यांना अकाउंट्स रेकॉर्ड मेंटेन करायचे त्यांना जो लागू होतो कायदा त्यानुसार जर ते मागितलं गेलं तर प्रोड्यूस द बुक्स ऑफ अकाउंट विच ही इज रिक्वायर्ड टू मेंटेन अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इम्पोज. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स द बॅकअप जो आहे बॅकअप जे रेकॉर्ड्स मेंटेन केले कम्प्युटराइज रेकॉर्ड्स असतात तर प्रॉपर इलेक्ट्रॉनिक बॅकअप ऑफ रेकॉर्ड्स शॅल बी मेंटेन अँड प्रिझर्व इन सच मॅनर दॅट इन द इव्हेंट ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ सच रेकॉर्ड ड्यू टू ॲक्सिडेंट ऑर नॅचरल कॉजेस. हे भूकंप येतो, पूर येतो, कुठल्याही प्रकारे बिल्डिंग कोसळली काही झालं तर मग बॅकअप कुठे आहे? बॅकअप इलेक्ट्रॉनिकली आहे. तो अशा प्रकारे राखला जाईल किंवा जतन केला जाईल की अपघात किंवा नैसर्गिक कारणामुळे अशा नोंदी नष्ट झाल्यास माहिती वाजवी कालावधीत द इन्फॉर्मेशन कॅन बी रिस्टोर्ड विदिन अ रिजनेबल पिरियड ऑफ टाईम. तर तिकडनं परत रिकवर करता येईल, मिळवता येईल. हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी ऑन डिमांड कशा प्रकारे द रजिस्टर्ड पर्सन मेंटेन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स शॅल प्रोड्यूस ऑन डिमांड the relevant records or document duly authenticated by him in hard copy or in any electronically readable format. ऑडिट ट्रेल पण मी मला सांगितलं ऑडिट ट्रेलचं पण मागच्या वेळेला की ऑडिट ट्रेल काय असतं त्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये काही बदल केले तर ते बदल करण्यापूर्वी डेटा काय होत आहे बघता येतो. आर स्टोअर्ड इलेक्ट्रॉनिकली बाय एनी रजिस्टर्ड पर्सन ही शॅल ऑन डिमांड प्रोव्हाइड द डिटेल्स ऑफ सच फाइल्स पासवर्ड सच फाइल्स and explanation for course use wherever necessary for access and any other information which is required for such access along with a sample copy in print form information stored in such files. warehouse साठी 35(2) मध्ये काय obligation of owner of warehouse and transporter to maintain records. आता जे ओनर आहेत ऑपरेटर आहे, वेअर हाऊस आहे, गोडाऊन आहे, हे रजिस्टर असतील तर गव्हर्नमेंटने डेटा त्यांचा असणारच आहे, रेकॉर्ड असणारच आहे. आणि जर ते रजिस्टर नसतील तर त्याच्याकरता काय केलं आहे त्यांच्याकरता त्यांना एक वेगळा फॉर्म दिला आहे. एव्हरी पर्सन रिक्वायर्ड टू मेंटेन रेकॉर्ड्स अँड अकाउंट्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 35(2) इफ नॉट ऑलरेडी रजिस्टर्ड अंडर द ॲक्ट त्यांना काय करायचं आहे शॅल सबमिट द डिटेल्स रिगार्डिंग हिज बिझनेस इलेक्ट्रॉनिकली कॉमन पोर्टल upon validation of the detail furnished unique enrollment number mail shall be granted and communicated to the said person. माल कुठनं आला, कुठनं गेला, कोणी नेला, ट्रान्सपोर्टर, वेअरहाऊस, गोडाऊन माहिती गव्हर्नमेंटकडे पाहिजे. फॉर द पर्पज ऑफ चॅप्टर 16 ऑफ these rules, a transporter who is registered in more than one state UT same PAN he may apply for unique common enrollment number. ट्रान्सपोर्टर करता काय केलं आहे सुविधा दिल्या त्यांनी की जर त्यांचा जेटी नंबर 4 ठिकाणी असेल तरी पण ते एक युनिक कॉमन एनरोलमेंट नंबर घेऊ शकतात. तो त्यांना ॲक्च्युली ए-बिल करता वापरता येतो. कसं होतं की इकडनं एका व्हेकलमधनं गाडी गुजरातला गेली, तो माल उतरला दुसऱ्या व्हेकलमध्ये भरला किंवा इकडनं छोट्या गाडीतला माल गेला तो काढून मग तिथे मोठ्या गाडीत भरला असेल ते ज्यावेळेस त्यांना या प्रकारे चेंजेस करायला लागतात. व्हेकल नंबर पहिले काय होता महाराष्ट्राचा होता, मग तो गुजरातच्या व्हेकलमध्ये लोड केला गेला तो माल पुढे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस ते केलं जातं तेव्हा जो बी पार्ट असतो ना ए बिलचा त्याच्यामध्ये फक्त व्हेकल चेंज झालं, बाकी माल तोच आहे. इनवॉइस बनवला आहे, कोणाचा माल आहे सगळी माहिती किती, फक्त याचा काय झालं व्हेकल नंबर चेंज केला. तर त्यांना ते इझी पडावं त्याकरता त्यांना युनिक कॉमन एनरोलमेंट नंबर दिला जातो ट्रान्सपोर्टरला. आणि तो एकदा का दिला where the said transporter has obtained unique common enrollment number he shall not be eligible to use any of the GST of the purpose of said bill 30 day मग GST वापरू शकत नाही.
त्यांना दिलायच त्याकरता, दिलाय तुम्हाला तो नंबर, तर तुम्ही तोच नंबर वापरून ईवी बिल करता काय करायचा वापर करा, ईवी बिल जनरेट करा तो नंबर वापरून. आणि एकदा एक एनरोलमेंट नंबर काढला तर पर्सन एनरोल अंडर रूल 51 ॲज अफोरसेड इफ एनी अदर स्टेट और यूटी शॅल बी डीम टू बी एनरोल्ड इन द स्टेट और यूटी. अमेंडमेंट काही बदल झाला तर एव्हरी पर्सन हु इज एनरोल्ड 51 मध्ये त्यामध्ये काही बदल झाला वेल रिक्वायर्ड अमेंड द डिटेल कॉमन पोर्टलला जाऊन ते फॉर्म GST A01 काय करतील अमेंड करतील. आता जे टाईप्स ऑफ रेकॉर्ड काय काय पाहिजेत ते 54(4) दिले. 54(4) काय 58(4) काय दिले, सॉरी 54 नाही 58(4) काय दिले की बुक्स ऑफ अकाउंट विथ रिस्पेक्ट टू पिरियड फॉर विच पर्टिक्युलर गुड्स रिमेन इन वेअरहाऊस, डिस्पॅच ऑफ गुड्स, मुवमेंट ऑफ गुड्स, रिसिप्ट ऑफ गुड्स, डिस्पोजल ऑफ गुड्स काय झाले याची माहिती रजिस्टर्ड पर्सन असतील गव्हर्नमेंटकडे माहिती आहे. जर रजिस्टर नसतील त्यांनी काय घ्यायचं आहे येणारा 01 फॉर्म भरून माहिती गव्हर्नमेंटला द्यायची आहे आणि त्यांनी हे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करायचे, ज्यातनं हे कळेल की कन्सायनर कोण होता, त्याचा माल कुठल्या कन्सायनरला पाठवला, त्याचा GST नंबर काय होता, हे ओनर, वेअरहाऊस, ऑपरेटर, गोडाऊन, ट्रान्सपोर्टर यांनी मेंटेन करायचं, जेणेकरून हे कळेल की गुड्स ट्रान्सपोर्ट झाले, डिलिव्हर झाले, गुड्स कुठले बाहेर निघाले, जे कुठली गाडी घेऊन चालले, ह्या सगळ्या माहिती ट्रॅक होण्याकरता किंवा गरज पडल्यास ही सगळी माहिती कलेक्ट होण्याकरता यांना सांगितलेलं आहे की तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करा, त्यात ही माहिती आली पाहिजे. The owner, operator of godown shall store the goods in such manner that they can be identified item wise आणि owner wise. अशा प्रकारे एक गोष्ट ठेवा की कधी विचारलं त्यांना, जर फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे इन्स्पेक्शन करायची वेळ आली, इन्स्पेक्शनच्या वेळेला मागितलं गेलं किंवा ह्या GST नंबरचे तुम्ही गुड्स कुठे दाखवा, सच मॅनर अशा प्रकारे ठेवा. ओनर किंवा ऑपरेटर सांगितलं गोडाऊनचे गुड्स की आयडेंटिफाईड आयटम वाईज आणि ओनर वाईज. ॲडिशनल अकाउंट नोटिफाईड पर्सनला काय ॲडिशनल अकाउंट मेंटेन करायला सांगितलं जाऊ शकतं अशी पॉवर दिली आहे इकडे. आणि याच प्रकारे अशी पॉवर दिली आहे की वेअर द कमिशनर कन्सिडर दॅट द क्लास ऑफ स्टॅट्युटरी प्रोजेक्ट शॅल नॉट इन पोझिशन टू कीप अँड मेंटेन अकाउंट्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ धिस सेक्शन, ही मे त्यांना काय केलं जाईल, परमिट केलं जाईल टू मेंटेन अकाउंट इन सच वेगळ्या प्रकारे अकाउंट मेंटेन करा. 35(5) पहिले होता तो आता नाही आहे. त्याचं वॅटमध्ये होतं वॅट ऑडिट, वॅटचं ऑडिट, तसं हे ऑडिट होतं. आता हे हा सेक्शन काढून टाकलेला आहे 35(5). आता नॉन अकाउंटिंग ऑफ गुड्स और सर्व्हिसेस सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 17(5)H. 17(5)H मध्ये काय, गुड्स डॅमेज झाले, चोरीला गेले, कुठे डिस्ट्रॉय झाले, आग लागली, जळले, तर 17(5)H तुम्ही काढून बघाल, त्यात काय दिसतं बघा. 17(5)H मी काढतो. लॉस्ट, स्टोलन, डिस्ट्रॉयड, रिटर्न ऑफ, डिस्पोज ऑफ, गिफ्ट किंवा फ्री सॅम्पल. याचे क्रेडिट मिळत नाही. जर कुठल्याही प्रकारे इनवर्ड सप्लाय घेतला आहे आणि ते गुड्स आउटवर्ड सप्लायमध्ये वापरले जात नसतील, हरवले, लॉस्ट, स्टोलन, डिस्ट्रॉयड, रिटर्न ऑफ, डिस्पोजल बाय वे ऑफ गिफ्ट किंवा फ्री सॅम्पल. म्हणून इकडे काय दिलं आहे,
त्या सेक्शनला इकडे कोट केलं, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन where the registered person fails to account for the goods services both in accordance with the provision of section 35(1), the PO shall determine the amount of tax payable on the goods or services both that are not accounted for as if such goods services both had been supplied by such person, and provision of section 73, 74, 74A as the case may be shall apply for the determination of such tax. त्याचा ITC मिळत नाही आणि ते हरवले म्हटलं आणि कुठे सापडले तर ते अकाउंट नाही केले, अकाउंटेड फॉर मानले जाईल. सच गुड सर्व्हिसेस बोथ हॅड बीन सप्लाइड बाय सच पर्सन अँड प्रोव्हिजन त्याप्रमाणे त्याचा टॅक्स डिटरमाइन केला जाईल. If any taxable goods are found to be stored at any places other than जे डिक्लेअर केलं आहे विदाउट द कवर ऑफ एनी व्हॅलिड डॉक्युमेंट, म्हणजे डॉक्युमेंट नाही त्याला, तर मग अमाऊंट ऑफ टॅक्स पेबल ऑन सच गुड्स इफ सच गुड्स हॅव बीन सप्लाइड बाय रजिस्टर्ड पर्सन, रजिस्टर्ड पर्सननी सप्लाय केले हे समजलं जाईल विदाउट एनी कवर ऑफ डॉक्युमेंट. डॉक्युमेंट नाही म्हणजे त्यांनी डॉक्युमेंट पाठवले पण त्याचा इनवॉइस नाही आहे, डिलिव्हरी चलन नाही आहे आणि ते गुड्स पाठवले. पिरियड ऑफ रिटेन्शन किती वर्षे सगळे अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायचे, तर याच्याकरता 2 ऑप्शन दिलेत त्यांनी. एक 72 महिने दिलेले आहे आणि जर समजा एखादी केस चालू असेल त्याचं त्या कारवाई चालू असेल, अपीलमध्ये असेल, रिव्हिजन प्रोसेसमध्ये असेल, इन्व्हेस्टिगेशन काही झालं आहे तर ते संपल्यापासून 1 वर्ष मेंटेन करायचं. समजा माझ्याकडे 70 महिने झाले असतील आणि काही अशा प्रकारचं कारवाई चालू झाली, 70 महिने संपलेत आणि तेव्हा ती कारवाई संपली आहे तर मला पुढे आणखीन 1 वर्ष म्हणजे 70 + 12 महिने आणखीन म्हटले तर मला 82 महिने मेंटेन करायला लागेल. आणि अशी कुठलीही कारवाई जर 72 महिन्याच्या आत संपत असेल त्या कारवाईचा 1 वर्ष पिरियड तर मग 72 महिने. 72 months फ्रॉम द डे ड्यू डेट ही कधी येते बघा, आणि 1 year आफ्टर फायनल डिस्पोजल विच एव्हर इज लॅटर म्हटलंय, विच एव्हर इज लॅटर. 70 महिने झाले आणि तेव्हा एखादं फायनल डिस्पोजल ऑफ अपील झालेलं आहे 17व्या महिन्यामध्ये, तर पुढे 1 वर्ष म्हणाल तर मला आणखीन 12 महिने म्हणजे 82 महिने कधी पूर्ण होतात ती डेट एक बघा, ती डेट आणि 72 महिने समजा ती डेट, या 2 मधली विचेवरील लॅटर काय तिथपर्यंत पिरियड ऑफ रिटेन्शन ऑफ अकाउंट्स असेल. असं किती झालं 72 म्हणजे 6 वर्ष झालं. मग 6 वर्ष आधी होतात का अपील डिस्पोजल झाल्यापासून 1 वर्ष अगोदर होतं. जर डिस्पोजल ऑफ अपील अगोदर होतं तर 72 महिने आणि ते नंतर होतं तर मग ज्यावेळेस ती डेट आहे तिथपर्यंत ते काय करायचे बुक्स ऑफ अकाउंट ते रिटर्न करायचे. छप्पन सवाबर हे दिले आहे ते कुठे ठेवायचे. अकाउंट्स मेंटेन बाय द रजिस्टर्ड पर्सन टुगेदर विथ ऑल द इनवॉइसेस, बिल ऑफ सप्लाय, क्रेडिट डेबिट नोट, डिलिव्हरी चलन, अलॉंग विथ स्टॉक डिलिव्हरीज, इनवर्ड सप्लाय, आउटवर्ड सप्लाय सगळी माहिती शॅल बी प्रिझर्व्ड फॉर द पिरियड ॲज प्रोव्हाइडेड इन सेक्शन 36 अँड शॅल वेअर, जिथे मॅन्युअली मेंटेन केले आणि जिथे मेंटेन केले every related place of business mentioned in the certificate of registration and shall be accessible at every related place of business. जिकडे काय केले डिटेली मेंटेन केले. हे थोडं आपलं राहून गेलं होतं 15 मिनिटात हे झालं. फार काय ह्यात नाही आहे एक्सप्लेन करण्यासारखं, त्याच वाचून टाकण्यासारखंच होतं. मला माहिती असलं पाहिजे म्हणून थोड्या काही गोष्टी मी सांगितलं, बाकीचं मी एक्सप्लेन करायचं ते महत्त्वाचं एक्सप्लेन केलं मागच्या क्लासला. इथे आपला हा टॉपिक संपतो. कुठला अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स 2 सेशन आहेत, कुठला एक 35 आणि 36 मध्ये फार पण काय नाहीच आहे.